बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर युवा नेते जयदादा पवार आज प्रत्येक बूथ केंद्रावरती जाऊन पाहणी करत आहे। दादा, खरं तर आता 21% मतदान झालेलं आहे। भर उन्हात देखील मोठ्या प्रमाणात लोक मतदानाला प्रतिसाद देत आहेत, काय सांगा? नाही, प्रतिसाद तर चांगलाच आहे। दादांचं प्रेम लोकांमध्ये दिसतंय। ऊन असून चांगलं ऊन चांगलंच आहे आणि तरी लोक बाहेर येऊन तसं मतदान करतायत। मला वाटतंय आता थोडं संध्याकाळी म्हणजे 3 वाजल्यानंतर जास्ती लोक बाहेर येतात। देशातील रेकॉर्ड तुटेल वाटते दादा, अशी आमची आशा आहे। तर बघू, कळेल। दादा, मागाशी तुम्ही ते स्टेटमेंट केलं होतं की लोकांची जी इच्छा आहे की 2029 ची निवडणूक लढवावी, परंतु योगेंद्र दादा म्हणतात मी आमच्या देखील लोकांची इच्छा आहे की मी निवडणूक लढवावी, कसं पाहताय? नाही, मी माझ्या बोलण्याचा चुकीचा उल्लेख तुम्ही तिथे घेताय। मी बोललो लोकांची इच्छा आहे, म्हणजे आपण तेव्हा बघू। आता मी कायम सत्यतेत बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची कामं करणार। रोहित दादा म्हणतायत की पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर तो त्यांनी जो उल्लेख केला त्याच्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही। मी सातत्याने बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार। दादा, श्रीनिवास बापू म्हणालेत की आता ही बोलण्याची वेळ नाहीये। हो, नाहीये, कारण आता खरी वेळ आहे वहिनींसाठी आणि दादांसाठी तिथं जाऊन प्रेम दाखवणं। दादा, एकंदरीत तुमचा आता बारामतीमध्ये मंगळवारचा जनता दरबार असणार आहे, कशा पद्धतीने येणार आहे का हा जनता दरबार? तर खरं बोलायला गेलं तर त्यावेळेस माझ्या मनात नाहीतर थोडी चूक झाली। दर मंगळवारी दादा मुंबईत आमदारांची बैठक घ्यायची, तर मंगळवारपेक्षा मी दर गुरुवारी तिथं जनता दरबार घेईल। दादा, आता 12 वाजता आलेले आहेत, 21% मतदान झालेलं आहे। खरं तर चांगलं मतदान झालेलं आहे आतापर्यंत, परंतु गावागावात जात असताना कसा लोकांचा प्रतिसाद वाटतोय, काय लोक सांगतात? नाही, आता काही गावांमध्ये तिथं जत्रा चालू आहे, त्याच्यामुळे लोक बाहेरचे पण आलेत। प्रतिसाद चांगला आहे। काही गावांमध्ये काल रात्री थोडा पाऊस झाला म्हणून काही शेतकरी तिथं त्यांच्या शेतीत होते, ते पण बोलले की आम्ही दुपारच्या सत्रात नाही तर संध्याकाळी तिथं मतदान करू। पण सगळीकडेच प्रतिसाद आणि दादांचं प्रेम खूप दिसतंय। नक्कीच जयदादा पवार हे गावागावात जाऊन केंद्रावरती खऱ्या अर्थाने भेटी देत आहेत आणि एकंदरीतच आता 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान झालेलं आहे आणि नक्कीच विक्रमी मतदान होईल असं देखील जयदादा यांनी सांगितलेलं आहे। आणि आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदानाची वेळ असणार आहे, परंतु लोकांचा गावागावात मोठा प्रतिसाद असल्याचं सद्यस्थिती तरी पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।